पुरस्कार करण्याचा निर्णय तुमच्या मनात आकाराला कसा आला? त्यासाठी कोणाच्या बरोबर त्यावेळी संवाद झाला होता? कुटुंबामध्ये तुमच्या पत्नीबरोबर, बाहेरच्या लोकांच्या बरोबर? तुमचं भारतामध्ये नेहमीच येणं जाणं होत होतं, तर ती प्रक्रिया कशी की दरवर्षी आपल्याला नियमितपणे पुरस्कार द्यायला सुरुवात करायची? असं तुम्ही 94 साली सुरुवात केली ती साहित्य पुरस्काराला, आणि त्यावेळी 1 कोटी रुपयाची देणगी तुम्ही दिलीत, त्याचा एक निधी तयार केला आणि त्याच्या व्याजातून हे सुरू करायचं, आणि पुढे लगेच 2 वर्षानंतर तुम्ही आणखी तेवढ्याच रकमेची देणगी दिली आणि समाजकार्य पुरस्कार सुरू केले. तर ही एकदम स्टार्टिंग पॉइंट जो आहे तर त्याच्याविषयी आम्हाला सांगा. जरूर. म्हणजे हा विचार माझ्या मनात निश्चित आला की परिवर्तनाचं काम आपण सपोर्ट करायचं. तर परिवर्तनाचं काम कसं, तर 2 प्रकार. एक म्हणजे प्रत्यक्ष सामाजिक कार्य जे दाभोळकर करतात, अनेक इतर लोक करतात ते. परंतु माझं असं मत आहे की साहित्यातून सुद्धा समाज परिवर्तनाचा विचार पुढे जाऊ शकतो, आणि ती महाराष्ट्राची खासियत आहे की संतांनी अभंग, ओव्या, नंतर इतरांनी निबंध, कविता, कथा ह्या सर्व माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा, मानवतेचा पाठपुरावा केला. त्यामुळे साहित्यातून समाज सुधारणा हे महाराष्ट्राचं खास वैशिष्ट्य आहे. आणि भारतातले बहुतेक सगळे समाजसुधारक म्हणजे फुले, आगरकर वगैरे सगळे हे लोक, कर्वे, आंबेडकर, हे सगळे पुन्हा महाराष्ट्राच्या भूमीतले. म्हणजे समाज परिवर्तन ही महाराष्ट्राची खासियत आहे. त्यामुळे ते साहित्याच्या माध्यमातून आणि अर्थात समाजसेवेच्या माध्यमातून, म्हणून मी हे साहित्य आणि समाजसेवेसाठी पुरस्कार ठेवले. आणि आणखी एक शेवटचा त्यात विचार म्हणजे मग पुरस्कारच का, देणगी पण ग्रँट देता येते, ग्रँट पण देता येते. परंतु माझी जे ट्रेनिंग आहे ते वॉल स्ट्रीटवरती आहे, त्यामुळे ते त्याला बिगेस्ट बँग फॉर द बक म्हणतात. तुम्ही जेवढे पैसे आणि श्रम कराल, गुंतवणूक कराल, त्याचा प्रचंड रिटर्न आला पाहिजे. त्यामुळे तो रिटर्न माझ्या मते पुरस्काराने येतो. कारण पुरस्कार आपण समारंभ करतो, छापतो, ते सगळं वर्तमानपत्रात येतं, ते टी व्हीवर येतं. त्यामुळे पुढच्या पिढीला हे आदर्श त्यांच्यासमोर ठेवले जातात. त्यामुळे पुरस्कारासाठी ते काही काम करत नाहीत, परंतु हे आदर्श समाजासमोर ठेवले, त्यामुळे इतरांना स्फूर्ती मिळेल आणि हे काम द्विगुणित होईल. हा त्याचा मल्टिप्लायर इफेक्ट असं ज्याला मी म्हणतो, त्यासाठी हे पुरस्काराच्या रूपाने ठेवलेले आहे. मग तुम्ही सुरुवात करताना महाराष्ट्र फाउंडेशनच्या तुमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर बोलला असाल, आणि महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने हे पुरस्कार असं त्याला पुढे सगळं रूप दिलं गेलं. तर त्यावेळी तिथे काय संवाद झाला, आणि इथे भारतातले जे लोक असतील, कारण कोणाची तरी मदतीने, सहकार्याने आपल्याला हे पुढे घेऊन जायचंय, तर तो काय स्वरूपाचा संवाद होता आणि कोणत्या व्यक्तींच्या बरोबर होता? हो, शुअर. आता एकदा पुरस्कार द्यायचे ठरवले तर एक मी निश्चित ठरवतो की आपण कार्यासाठी आणि ध्येयासाठी करतोय, नावासाठी करतोय. त्यामुळे कटाक्षाने हे महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार म्हणून ठेवले. याच्यात माझं नाव, माझी जरी इन्व्हॉल्वमेंट असली तरी हस्तक्षेप नाही, आणि माझी इन्व्हॉल्वमेंट असली तर मला त्याचं नाव नको, ही भूमिका मी प्रथम घेतली. मग मी तिथं आमचे महाराष्ट्र फाउंडेशनचे मित्रमंडळी, त्यात राजन गडकरी, दिलीप चित्रे, शिरीष गुप्ते अशी मंडळी ऑलरेडी फाउंडेशनमध्ये ॲक्टिव्ह होती. मी त्यांच्याशी बोललो, त्यांनाही आयडिया अतिशय आवडली. कारण आत्तापर्यंत थोडं कल्याणकारी काम वगैरे असं चालू होतं, आणि ह्या परिवर्तनाचा विचार आपण अधिक दृढ करावा ही आयडिया त्यांना आवडली. हे माध्यमातून करावं ही पण त्यांना आयडिया आवडली. त्यामुळे त्यांनी ती उचलून धरली. मग प्रश्न पडला की आता कोणाशी बोलावं, आम्ही काय तिथं बसून इथं करू शकत नाही, मी इथं कोणतरी असल्याशिवाय. आणि मग त्यावेळेला आम्ही मृणालताई गोरे यांच्याशी बोललो, आणि मृणालताईंना पण ती आयडिया अतिशय आवडली. त्यामुळे आम्ही केशव गोरे स्मारक ट्रस्ट यांच्या बरोबर असं हे एकत्र करायचं ठरवलं. त्यामुळे ही लोकल जी मॅनेजमेंट आहे ती केशव गोरे पहिली 15 वर्ष केशव गोरे स्मारक ट्रस्टचे मृणालताईंची आणि त्यांचे सहकारी यांनी केली. आणि अतिशय म्हणजे मृणालताईंचं तर आमच्यावर इतकं ऋण आहे, आणि त्यांचे सगळे आता प्रमोद निगुडकर वगैरे हे लोक, त्यांनी अतिशय हे उचलून धरलं. आणि अतिशय समाधानी आहे की त्यांनी पहिली 15 वर्षे तो पतंग वर चढवावा, तशी ही योजना वर चढवत नेली. तर पहिल्या 2 वर्षात जेव्हा साहित्य पुरस्कार सुरू झाले आणि त्यानंतर लगेच समाजकार्य पुरस्कार सुरू झाले, तर त्यावेळीचा तुमचा जो काही अगोदरचा निर्धार होता तो बरोबर आहे, थोडा डळमळीत झाला की आपण समजत होतो त्यापेक्षाही जास्त महत्त्वपूर्ण आहे? त्यामुळे आम्हाला पहिल्या 1-2 कार्यक्रमाच्या बद्दलच्या तुमच्या आठवणी, अनुभव किंवा तुमचं त्यावरचं भाष्य. आता हे सगळं आम्हाला नवीन होतं, आणि त्या काळात प्रकाश विश्वासराव लोकमान्य ते पण इन्व्हॉल्व होते. मला अजून आठवते की पहिला प्रोग्राम आम्ही मुंबईला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये केला, आणि तो प्रोग्राम जेव्हा झाला तेव्हा आम्हाला कळलं की आपण वी आर ऑन द राईट ट्रॅक म्हणतात ना,
हे आपण योग्य करतो आहोत आणि योग्य मार्गाने की योग्य माध्यमातून करतो ह्याची आम्हाला खात्री पटली. इतका तो भव्यदिव्य समारंभ झाला, सर्व कार्यकर्त्यांनी झटून काम केलं आणि हे इतकं नवीन होतं हे पुरस्कार आणि थोडी रक्कम त्या काळाच्या मानाने जास्त असल्यामुळे सगळी प्रेस, सगळे टी व्हीवाले, चॅनलवाले सगळे तिथं होते आणि ह्याचं मोठं एक महाराष्ट्रभर पसरलं आणि सगळ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. अगदी सांगायची गोष्ट म्हणजे वर्तमानपत्रातली जी काय म्हणतात त्याला एडिटोरियल्स असतात, अग्रलेख, हे जनरली लोकांना जोडून काढण्यासाठी असतात. तर लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स या दोन्ही वर्तमानपत्रांनी ह्या योजनेवर अग्रलेख लिहून त्याची स्तुती केली. म्हणजे ही पण थोडीफार पावती होती की ही वर ऑन द राईट ट्रॅक. तिसऱ्याच वर्षी तुम्ही हा कार्यक्रम मुंबईतनं पुण्यात आणला 96 साली मला वाटतं. म्हणजे त्या 96 सालाच्या पुरस्कारासाठी अनंत मूर्तींना आणण्याची जबाबदारी माझ्यावर होती, मला आठवते. आणि त्याच्यानंतर तुम्ही सातत्याने पुण्यात हे तुमचं केंद्र केलं. तर पुण्यात आणल्यानंतर आता पुण्याच्या बद्दल अनेक लोकांचे अनेक आक्षेप असतात, पण मला असं दिसतंय की पुणे हे ज्या तऱ्हेचं केंद्र म्हणून काम करतं त्याच्यामध्ये तुमच्या ह्या उपक्रमशीलतेचा, उपक्रमाचा, ज्या ज्या लेखकांना तुम्ही याकरीची पारितोषिकं दिली, सन्मान केला, तर हे केवळ त्या व्यक्तीपुरतं मर्यादित न राहता तुम्ही एक समाजासमोर एक आयडॉल्स किंवा आयडियल्स असं आपण ज्याला म्हणू अशी एक प्रतीक उभी केली की या लोकांना त्यांच्या कामासाठी आम्ही पुरस्कार देतोच आहोत, परंतु ह्या लोकांचं जे जीवन आहे, त्यांची जी विचारसरणी आहे ती अनुकरणीय आहे, ती अधिक मोठी आहे, अशा तऱ्हेचा एक संदेश सातत्याने जात राहिला असं माझं स्वतःचं एक निरीक्षण आहे. तर तुझं यासंबंधी काय असेसमेंट आहे? माझं तेच असेसमेंट आहे की म्हणजे इनफॅक्ट तोच तर हेतू होता की जेव्हा आपण पुरस्कार देतो समाजसेवकांना, समाजसेवक कुठल्याही परिवर्तनवादी समाजसेवक कुठल्याही नावासाठी किंवा पुरस्कार मिळावा म्हणून जीव झोकून देतात, आयुष्य झोकून देतात, ते काय असे पुरस्कारासाठी देत नाहीत. तेव्हा आमची भावना त्यामागची त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही एक, आणि मुख्यतः म्हणजे हे लोक तसे प्रसिद्धी विन्मुख असतात. त्यायोगे जर 10 लोकांना हे कळावं आणि त्यातून 10 तरुणांना स्फूर्ती मिळावी आणि तसे 10 बाबा आमटे तयार व्हावे किंवा 10 असे समाजसेवक तयार व्हावे, ही त्याच्या मागची भावना आहे. म्हणजे हे लोक प्रसिद्धी विन्मुख असतात. त्यामुळे हे मी कटाक्षाने केलं की हे मोठा समारंभ करून ते आदर्श समाजासमोर ठेवणे. म्हणजे ह्याची 2 उद्दिष्ट म्हणजे एक त्यांचं आमची वाटणारी कृतज्ञता व्यक्त करणे आणि दुसरी म्हणजे त्यांचे आदर्श समाजासमोर ठेवणे, आणि ते उद्दिष्ट अतिशय सफल झालं आहे असं मला वाटतं. तुम्ही याचं जाणीवपूर्वक असं काही ज्याला इम्पॅक्ट असेसमेंट म्हणून असं काही केलेलं आहे? आता तुम्हाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, तर गेल्या 25 वर्षाचं काय नेमकं फलित आहे? तुम्ही जे केलं, इतके पैसे खर्च केले, इतक्या ठिकाणी कार्यक्रम केले, इतक्या लोकांची त्याच्यामध्ये गुंतवणूक होती, ह्या सगळ्याचा मिळून एक जो माहोल गेल्या 25 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला, तर त्याचं काय प्रपोर्शन आहे किंवा त्याचा एकूण काय अवकाश आहे हे तुम्ही जाणीवपूर्वक महाराष्ट्र मंडळाने, महाराष्ट्र फाउंडेशनने याचा काही विचार केला आहे असा? म्हणजे आम्ही ही असेसमेंट म्हणा किंवा रेट्रो रिव्ह्यू आपण ज्याला म्हणतो ती आम्ही सतत करतो. म्हणजे अशी फॉर्मल अशी काही की बा याचा एक प्रोजेक्ट करून ते रिव्ह्यू केलाच नाही, पण ह्याचे 2 समाधानाची गोष्ट म्हणजे समाजसेवेच्या बाबतीत की इतक्या तरुणांना अगदी कानाकोपऱ्यातला, म्हणजे विनोदसारख्या माणसांनी कानाकोपऱ्यातली माणसं हुडकून काढली की जी महाराष्ट्राला माहीतसुद्धा नव्हती, आणि ती लोक प्रसिद्धी विन्मुख आणि दूरच्या भागातली असल्यामुळे त्यामुळे मुंबई पुण्यापुरतं मर्यादित न राहता संबंध महाराष्ट्रभर ग्रामीण भागातले अशा लोकांना आम्ही निवडून ते आदर्श समोर ठेवले. त्याचा आणखी एक हुरूप म्हणजे त्यांना स्वतःला हुरूप मिळतो की अरे आपण जे करतो ते योग्य करतो आणि आपल्या कामाची दखल घेतली जाते, एक हुरूप येतो. त्यासाठी जरी ते काम करत नसते तरी हुरूप येतो. बरोबर. त्यामुळे एक फार मोठं 2 पॉझिटिव्ह म्हणतात त्याला. एक, त्या कार्यकर्त्यांना मोठा हुरूप आला. दुसरी म्हणजे ते आदर्श लोक ठेवल्यामुळे त्यांचं अनुकरण करणारी त्यांची नवीन पिढी आता 25 वर्षात तयार झालेली आहे. म्हणजे हे खरं म्हणजे दुसऱ्या पिढीनी, नवीन तरुणांनी त्यांचा आदर्श केला का? आता परवा आपण मतीन भोसलेला दिलं, म्हणजे तो तरुण आता तयार झाला. त्यामुळे हे एक फार समाधानाची गोष्ट आहे. साहित्याच्या बाबतीत साहित्य जरा थोडे म्हणजे हे काही ऑर्गनाइज ॲक्टिव्हिटी नसते, त्यामुळे थोडी इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी असते. त्यामुळे साहित्याच्या बाबतीत ह्याचं आदर्श बघून कोणी साहित्यिक झालं असं म्हणता येत नाही. ते त्यांची प्रतिभा, त्यांचे प्रेरणा, त्यांचे विचार ह्याच्यावर असतं. तरीसुद्धा असं मला दिसतं की नवीन तरुण साहित्यिकांची आता परवाच बघितलं आपण प्रवीण बांदेकर, अप्रतिम. त्या असे तरुण लिहिते झाले, असे तरुण प्रगत विचार
साहित्यातून मांडू लागले, ही पण मोठी समाधानाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी मी यदी फडक्यात नेलं म्हणून दिलं किंवा यांना पारितोषिक दिलं तर म्हणून त्यांचं मी अनुकरण करणार असं ते साहित्यिकांच्यात होत नाही. पण तरुण पिढी तयार होत आहे, ते नाटकातून, कादंबऱ्यातून, कथातून प्रगत विचार मांडत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याला अगदी सिंहावलोकन करून बघितलं तर मी समाधानी आहे. आणि पण समाधानी येऊन थांबायचं नसतं, त्या पुढे काय करायचं हे पण मी विचार करत आहे. पुनरुक्तीच होईल, परंतु तरी सुद्धा मी या ठिकाणी एक प्रश्न विचारतो की अशा तऱ्हेच्या पुरस्कारांची संख्या देशात काय महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराला ज्या तऱ्हेची प्रतिष्ठा मिळालेली आहे, लोकांना असं वाटतं की महाराष्ट्र फाउंडेशनने यांची दखल घेतलेली आहे, यांच्या कामाची नोंद घेतलेली आहे, म्हणजे हे काम अस्सल आहे, प्रामाणिक आहे. अशा तऱ्हेचा तुमचा स्वतःचा एक ब्रँड उभा राहिलेला आहे. आणि ते नुसतं पुरस्कारापुरतं मर्यादित न राहता एकूण महाराष्ट्राच्या वैचारिक अवकाशामध्ये महाराष्ट्र फाउंडेशन या पुरस्काराच्या निमित्ताने स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे. तर मला असं वाटतं की एकूण सर्वांगीण विचार करताना तुमचं इतरांपेक्षा जे वेगळेपण आहे हे तुम्हाला स्वतःला जाणवतं का? होय होय जाणवतं. हा म्हणजे ॲक्च्युली आहे तुझी कॉमेंट ही आम्हाला म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणतात तशी आहे आणि हे बरोबर आहे. आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे की हे झालं याचं इथं महाराष्ट्रात किती पुरस्कार लेकुरे उदंड झाले तसे पुरस्कार उदंड झाले, त्यामुळे पुरस्काराचं काही महत्त्व नाही. पण महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारात जी मान्यता, प्रतिष्ठता लोकमानसात आहे ती आगळी वेगळी आहे. ह्याची दोन कारणं. एक म्हणजे मी जेव्हा पुरस्कार निर्माण केले तेव्हा 2 कोटी दिले वगैरे सगळं म्हटलं, पण त्या 2 कोटी बरोबरच मी स्वतः बसून त्याचे निकष लिहिले. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची कार्यपद्धती लिहिली. तिसरी गोष्ट म्हणजे हे वरनं टॉप डाऊन नसून बॉटम्स अप असलं पाहिजे, म्हणून इथं मान्यवरांची, जाणकारांची एक सिलेक्शन कमिटी इथं स्थापन केली. ते पुन्हा महाराष्ट्रातल्या 500 मान्यवरांना एक कार्यपद्धती कशी पत्र पाठवून त्यांची शिफारस विचारतात. म्हणजे हे लोकशाही, पारदर्शक आणि बॉटम्स अप राहावं ह्याची मी डे 1 म्हणजे पहिल्या दिवसापासून हे केले. म्हणजे हे जे माझे थोडं विचार होता तो अतिशय योग्य ठरला. त्यामुळे हे पारदर्शक आहे, इथं अर्ज करायला लागत नाही, इथं कोणाची फिल्डिंग लावायला लागत नाही, हा एक झाला. आणि जे तुमच्यासारखे सिलेक्शन कमिटीवरचे लोक आहेत ते पण पुन्हा मान्यवर त्या क्षेत्रातले आयुष्यभरचे तज्ज्ञ म्हणा किंवा स्वतः काम केलेले असे लोक होते. त्यामुळे एक प्रकारची निपक्षपातीपणा, असा एक विश्वास जनमानसात तयार झाला की हे पारितोषिक हे गुणवत्तेवर असणार, हे कामावर असणार, हे फिल्डिंगवर नसणार. ही आता नक्कीच महाराष्ट्रात हे रुजलेलं आहे. मला अजून आठवते सुनील की आपण 3-4 वर्षात झाल्यानंतरच आपण मोठी विस्तृत चर्चा केली होती की या पुरस्कारांना कॉम्प्लिमेंटरी, सप्लिमेंटरी किंवा पूरक अशा तऱ्हेचे आणखीन उपक्रम महाराष्ट्र फाउंडेशनने घ्यावेत. उदाहरणार्थ संशोधनासाठी काही फेलोशिप द्याव्यात, ज्या विषयांवर फारसं काम होत नाही परंतु जे समाजाला उपयोगी ठरू शकतात, वैचारिकदृष्ट्या अधिक पुढे नेऊ शकतात, अशा तऱ्हेच्या कार्यक्रमांचाही याच्यामध्ये समावेश करावा असं मला आठवते. तेव्हा विचार करत होतात. तर नंतर मला अजूनही आठवते की 2-3 वर्षांनंतर तुम्हाला की आपण या तऱ्हेने काम करायची इच्छा व्यक्त केली परंतु त्याला पुरेसा प्रतिसाद मात्र मिळत नाहीये. तर ही नेमकी काय परिस्थिती होती? म्हणजे संशोधन त्यासाठी एक त्याला शिष्यवृत्ती म्हणतात किंवा अनुदान जे काय असेल म्हणतं, ही एक आपल्या मनात आयडिया होती, परंतु ती असफल झाली. म्हणजे सगळंच काही सफल होत नाही, त्यामुळे जे असफल झालं ते पण आपण प्रांजळपणे कबूल करणं भाग आहे. त्याच्या मी प्रयत्न केले, 1-2 दिल्या पण होत्या. हां, परंतु समहाव भारतात मूलभूत संशोधन आणि ते तनमन धन लावून करावं अशी तेवढी त्या काळात तरी अजून आता असेल आम्हाला तेवढी मानसिकता आढळली नाही. म्हणजे कसं बसं करायचं आणि लावून टाकलं असं ते झालं. कदाचित हा आमचा अनुभव असेल आणि तो चुकीचाही असेल, पण त्या काळात असे 2-3 अनुभव आल्यावर म्हटलं की बाबा रे हे आपले बस का काम नाही. म्हणजे आणि दुसरं का तिथं बसून आम्ही तुम्ही काय काय करणार आणि काय ती कधी करणार म्हटलं ठीक आहे. त्यामुळे ते आम्ही ती जरा अनुदान वगैरे बाजूला ठेवलं. आणखी अशा बरेच सूचना येतात की तुम्ही कॉलेज काढा, अमुक काढा, पण त्यातलं सगळंच काही शक्य नसतं. आणि लोकल रियालिटीज म्हणतात त्या पण आपण लक्षात ठेवल्या पाहिजे नाही. त्यामुळे जे सध्या आवाक्यात आहे ज्याचा अगेन त्याला 80-20 रूल म्हणतात. 80% काम 20% गोष्टींनी होतं. तसं जास्तीत जास्त इफेक्ट ज्यांनी होतो आहे हे पारितोषिकं ते आपण अधिक चालू ठेवू. आणि इतर गोष्टी इतर लोकांच्या पण म्हणजे मी एकटाच नाही, इतर लोकांनी पण त्यात येऊन त्यांचं इनपुट दिलं तर आम्ही जरूर करू. त्यामुळे तुझ्यासारख्या माणसाने जे काही सजेस्ट केली, मागच्या वर्षी आम्ही एक दिवसभर मीटिंग घेतली होती की तो कोणाला काय वाटतं, करेक्ट,
आपण बसलो होतो मुळशीला, मुळशीला जवळजवळ 25-30 लोकांबरोबर आपण बसलो होतो आणि सगळ्यांचे विचार घेतले, त्याच्यावर विचार केला आणि उदाहरणार्थ आपल्या पुरस्कारांची रक्कम आपण वाढवली या कालानुसार. ही एक त्यातलं एक होतं. कॅटेगरीमध्ये थोडेसे बदल, कॅटेगरीमध्ये बदल केले. म्हणजे असे फीडबॅक म्हणतात ते आम्ही लोकल घेत आहोत आणि जसं होईल तसं हे कालानुसार बदललंच पाहिजे. हे नुसतं साचेबंद होता कामा नये, ही आमची मानसिकताच आहे. तुमच्या कामाच्या यशामध्ये मला अजून 2 गोष्टी मुद्दाम या ठिकाणी नोंदवायचे वाटतात. एक तर तुम्हाला मुंबईला मृणालताईंसारखा पार्टनर्स मिळाले. नंतर इथे पुण्यात आता तर साधारण म्हणजे नरेंद्र दाभोळकर, विनोद, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमच्यासाठी काम करणाऱ्या, तुमच्या वतीने तुमच्यासाठी आणि तुमच्या बरोबर या अशा 2 अतिशय चांगल्या संस्था मिळाल्या. त्याचा तुम्हाला काय हे वाटतं, म्हणजे तुमच्या यशाच्या नक्कीच हे म्हणजे त्याला हिमनग म्हणतात. आता महाराष्ट्र फाउंडेशनचं नाव दिसतं वरती, पण त्याच्या ते म्हणजे टोक असतं. ते हिमनगाचे बाकी 7 8 असतं की नाही, ते म्हणजे विनोद सारखे दाभोळकरांनी पूर्वी केलं किंवा केशव गोरे स्मारक ट्रस्ट. म्हणजे माझे खरोखर प्रामाणिकपणे सांगतो की पैसा देणं किंवा जे काय असं आम्ही करतो ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे 1 8 आहे. उरलेलं 7 8 हे लोक करतात आणि ते आपले समविचारी आहेत. त्यांचं जे सहकार्य म्हणा किंवा तेवढ्याच जिद्दीने, हिरिरीने आणि प्रेमाने जे करतात त्यामुळे ही योजना सक्सेसफुल झाली. असं वर्ण गुण कुठेतरी असे ज्याला एअर ड्रॉप करतात तसे ते अशा गोष्टी सक्सेसफुल होत नाही. त्यासाठी तुमचं लोकल कमिटमेंट लागते, लोकल. त्यामुळे ह्याच्यासारखे कार्य करते. आणि आता डॉक्टरांचं काय वेगळं सांगायला नको, मृणालताई त्यांचे आम्ही अतिशय ऋणी आहोत. आम्ही केवळ लकी म्हणा, त्यामुळे असे लोक आम्हाला मिळाले. अर्थात हे सगळे समविचारी होते, त्यामुळे म्हटलं तर ते आपोआपच जुळून आलं. फार समाधान आहे. पण त्याच्यामध्ये तुझा स्वभाव पण कारणीभूत असं मला वाटतं. मला अगदी आठवते नरेंद्र दाभोळकरांना पहिल्यांदा मी सुनीता पाटीलला घेऊन गेलो आणि नरेंद्र मला पिकअप कर म्हणजे मला घ्यायला आलं होतं की आपण मिळून जाऊ म्हणून वगैरे. तर ही वॉज व्हेरी सस्पिशियस की आपण ज्या तऱ्हेचं काम करतो ते आणि अमेरिकेतनं आलेला हा सगळा जो ग्रुप आहे त्यांची अगदी इव्हन त्या पार्टीमध्ये ही वॉज सो सरप्राईज की बापरे दिस डझंट बिलॉंग टू अस. तर अशा काय म्हणू आपण दोन ध्रुवांवर उभ्या असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन अशा तऱ्हेचं भरीव काम करणं याच्यामध्ये अर्थात तुझा स्वतःचाही सहभाग आहे. कारण ज्या तऱ्हेने तू लोकांना आपलंसं करतोस, त्यांना एक आत्मविश्वास देतोस, आपलेपणा देतोस, प्रेम देतोस, हाही एक महत्वाचा घटक मला या ठिकाणी मुद्दाम नोंदवा असं वाटतं. विनोदला काहीतरी प्रश्न आहे मला वाटतं. 1996 साली तुम्ही पहिल्यांदा समाजकार्य पुरस्कार सुरू केले आणि समाज प्रबोधनाचा पुरस्कार तुम्ही सुरुवातीच्या काळात संस्थेला देत होता. आणि तसा पहिला पुरस्कार संस्थेला माझ्या माहितीप्रमाणे 1 लाख रुपयांचा त्यावेळी तो आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिला होता आणि डॉक्टर दाभोळकरांनी तो स्वीकारला होता. आणि बरोबर त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 2006 मध्ये तुम्ही त्यांना दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता पुरस्कार डॉक्टर दाभोळकरांना 10 लाख रुपयांचा दिला होता. त्यासाठी तुम्ही अमेरिकेत त्यांना बोलावलेलं होतं आणि अर्थातच त्यांनी ती रक्कम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिली. तर त्या 10 वर्षाच्या काळात तुमचे डॉक्टर दाभोळकरांचे काय प्रकारचे संबंध होते? तुमची अगदी मैत्री म्हणावी इथपर्यंत रिलेशन डेव्हलप झाले होते? म्हणजे त्याला वेव्हलेंग्थ जुळणे असं आजकालच्या तरुण मुलांच्या भाषेत तर वेव्हलेंग्थ जुळणे म्हणतात. तशी आमची वेव्हलेंग्थ जुळली. म्हणजे म्हटलं तर डॉक्टरांची राणी माझी राणी म्हणजे पूर्ण प्रकारे जमीन अस्माचा फरक आहे. म्हणजे डॉक्टर अगदी साधे, मला थोडं सिंगल मॉल्ट प्यायला आवडते वगैरे वगैरे, तर डॉक्टर शाकाहारी, मी नाही वगैरे वगैरे. पण हे भेद सोडता वरवरचे. तर आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा कळलं की अरे आपण समविचारी आहोत, एकाच ध्येयाच्या मार्गाने चालणारे आहोत. आणि डॉक्टरना एक माझ्यावरची विश्वास निर्माण झाला की हा मनुष्य म्हणजे असा अमेरिका असला म्हणजे काय अमेरिका वगैरे सारखा वागत नाही आहे, तो आपला इथलाच आहे. आणि हे फार चटकन आमचं जुळलं. म्हणजे तार जुळते म्हणतात, हे कसं झालं वगैरे असं काही नाही, पण आपसुक झालं. आणि त्यांना एक विश्वास आला की अरे, आणि माझ्या वागण्यातून पण तो त्यांना कदाचित वाटला असेल की बा हा मनुष्य आपलाच आहे. माझी बॅकग्राऊंड पण तशी होती. आणि डॉक्टरांच्या विषयी पण माझं म्हणजे तसे मी आतापर्यंत बऱ्याच समाजसेवकांशी वगैरे भेटत होतो, पण समहाव डॉक्टरांचं जे होतं या दशकातील सर्वात महत्त्वपूर्ण पुरस्कार, कार्यकर्ता पुरस्कार मी त्यांना जो दिला महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे, त्याच्यामागचं हे कारण असतं की डॉक्टरांचं वेगळेपण, डॉक्टरांची तळमळ, डॉक्टरांचं आणि नुसती तळमळ असून त्यांचं आयोजन. नुसते ध्येयनिष्ठेवरती मी जात नाही, पण ते ध्येय काही खाता येत नाही, त्यामुळे ते कार्यान्वित करणे भाग असतं. त्यामुळे डॉक्टरांची कार्यपद्धती, माणसं जोडून घेणं,
200 कॉलेजमध्ये जायचे वर्षभरात, तरुणांशी जोडून घेणं, मांडणी, सुसूत्रता आणि एक अभिनिवेश न करता एक अशी लॉजिकल मांडणी, हे सगळं एका व्यक्तीच्या अंगी असणं फार 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 दुर्मिळ असतं की जे डॉक्टरांकडे होतं. त्यामुळे डॉक्टरांचं माझं आपोआप जमलं. आणि कधी म्हणजे फारसं आमचं बोलणं हे आणखी एक मजा सांगतो की आम्ही फार गप्पा मारल्यात बाबा वगैरे असं काही नव्हतं. आम्ही आमचे अमेरिकेतून फोन चालायचे, त्या काळात तर फोनसुद्धा लागला वगैरे, तुला माहिती आहे की खर्चिक असायचा. त्यामुळे 2-4 वाक्यात वगैरे असं बोलणं व्हायचं. म्हणजे मला डॉक्टरांशी खळखळून गप्पा मारल्या असं काही वाटत नाही. पण त्या 2-4 वाक्यात ते बसमध्ये असायचे प्रवास करत रात्रीचा, मग शेजारच्या झोपल्या प्रवासात त्रास होणे म्हणून हळूहळू बोलायचे. असं असताना सुद्धा आमचं एक मस्तपैकी नातं जमलं, वैचारिक म्हणा असं. आणि खरोखरी माझा जर काय ठेवा असेल यातनं मला काय मिळालं तर हे डॉक्टरांच्यासारखे मित्र मिळाले, तुमच्यासारखे सहकारी मिळाले, हे खरोखरी मला. त्या 10 वर्षाच्या काळात म्हणजे 96 नंतर डॉक्टरांची आणि तुमची वर्षातून किमान एकदा तर भेट निश्चितच होत असणार, जेव्हा तुम्ही पुरस्कार वितरणाला यायचा त्यावेळी. आणि त्यावेळी ज्या काही गप्पा टप्पा होत असतील, कळत असेल काय घडतंय ते. तर डॉक्टरांना तुम्ही 2006 साली अमेरिकेत बोलावलं होतं आणि तो त्यांनी केलेला एकमेव परदेश दौरा. खरं तर डॉक्टरांना त्या आधी आणि त्यानंतरही अनेक लोक देश विदेशामध्ये बोलवायचे, पण ते सहसा जायला कधी अतिशय पटकन नकार द्यायचे. तर तुमचं अर्थात ते एक मोठं यश आहे की तुम्ही त्यांना तिकडे घेऊन जाऊ शकला. तर अमेरिकेतल्या आठवणीबद्दल डॉक्टरांनी आम्हाला आल्यानंतर एकदा अगदी किरकोळ गोष्टी सांगितल्या, नंतर ते त्यात अडकूनच पडायचे नाही. मागच्या भूतकाळात ते सरळ पुढे पुढे बघायचे. त्यामुळे जरा तुमच्याकडून आम्हाला अमेरिकेत त्यांचा जो काही 2 आठवड्याचा दौरा होता त्याविषयी थोडं सांगा ना. म्हणजे तसंच भव्य दिवस असं काही नव्हतं, कारण डॉक्टर इतके साधे होते की त्यांना म्हणजे आमच्याकडे स्पेशली कलाकार जेव्हा येतात भारतातून तेव्हा त्यांचं जे काही वागणं असतं ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे म्हणजे आम्ही कोण म्हणून काय पुस्तक असं बोलून बरेच लोक वागतात आणि वागायचे. एक्झॅक्टली अपोजिट, डॉक्टर इतके साधे होते की त्यांची कुठली डिमांड नव्हती. आणि एक आठवण तुम्हाला सांगतो, आम्ही त्यांना असं सांगितलं की असं द्यायचं आहे तर आम्ही तुम्हाला बिझनेस क्लासचं तिकीट देऊ वगैरे वगैरे. डॉक्टर छा बरं का, छा बिझनेस क्लास हो म्हणे मी, आणि त्यांचे फंडरेझिंगसाठी हो म्हणे मी फंडरेझिंगसाठी येतोय, फंड स्पेंडिंगसाठी येत नाही म्हणे. फक्त म्हणजे काय त्याला म्हटलं इकॉनॉमीचं ते तिकीट काढा म्हटलं. म्हणजे किती चटकन त्यांनी सांगितलं. बाकी सगळ्यांनी मला बिझनेस क्लास पाहिजे, अमुक हॉटेलमध्ये ठेवायला पाहिजे, अशा शेकडो मागण्या ज्या लोकांच्या असतात, हे किती म्हणजे ब्रेथ ऑफ फ्रेश एअर असं ज्याला म्हणतो, किती सहजपणे, इतका चांगला मनुष्य, इतका अकॉमोडेटिव्ह, कुठलीही डिमांड नाही, काही नाही, कुठलाही आग्रह दुराग्रह काही नाही. त्यामुळे डॉक्टराचे म्हणजे सुखद म्हणतात, कारण इथलेही कलाकार अमुक तमुक लोक येतात तेव्हा लोकांच्या ज्या शेवटी आठवणी असतात त्या अशा त्यांच्या विक्षिप्तपणाच्या, कटुतेच्या, त्यांच्या मागण्याच्या, आग्रहाच्या, दुराग्रहाच्या असतात. डॉक्टरांच्या सगळ्या आठवणी आमच्याकडे अतिशय प्लेझंट आहेत. आणि डॉक्टरांच्या बरोबर सोनाली पण आली होती. आणि ॲक्च्युली डॉक्टरांच्या आम्ही सर्वात जास्त घाबरलो होतो म्हणजे तिला, की नटी आहे त्यामुळे हिचे काय नखरे असतील म्हणून आम्ही डॉक्टर येणाऱ्यापेक्षा त्या सोनालीला घाबरलो होतो. पण तो आणखी एक सुखद आठवण म्हणजे ती इतकी म्हणजे प्रगल्भ आहे, डाऊन टू अर्थ म्हणतात आहे. त्यामुळे ह्या दोघांचा दौरा करताना आम्हाला जी मजा आली, कुठलंही दडपण नव्हतं, अतिशय मजा आली. दोघेही म्हणजे डॉक्टर तर होतेच आणि सोनाली पण तेवढीच साधी म्हणजे आणि डेडिकेटेड. आणि तिचं काय म्हणतात एक्सप्रेशन, म्हणजे नुसतीच नटी आहे असं म्हणणं, पण तिची वैचारिक प्रगल्भता आम्हाला अतिशय प्रभावित करून गेली. त्यामुळे हा दौरा सर्वात सुखद दौरा. दरवर्षी आम्ही कोणातरी फाउंडेशनच्या प्रोग्रामला चीफ गेस्ट म्हणून बोलवतो किंवा असं काहीतरी बोलवतो. ह्या सगळ्या जे काही लोक आले त्या सगळ्यातला सुखद दौरा हा डॉक्टरांचा. आणि डॉक्टरांना त्यावेळी कोणत्या कोणत्या शहरामध्ये तुम्ही फिरवलं होतं आणि अशी काही अन्य ठिकाणं दाखवली होती का ज्याला प्रेक्षणीय म्हणावी अशी काही? फक्त वॉशिंग्टन DC गेलो. म्हणजे पहिली गोष्ट डॉक्टर म्हणतो की मला प्रेक्षणीय वगैरे नको, तुम्ही कामासाठी आलोय, आधी लगीन कोण नेण्याचं काम करूया. म्हणजे निर्णय लोकांना भेटून अनिसचं महत्त्व सांगणे म्हणा की फाउंडेशनच्या प्रोग्राममध्ये येणे, हे त्यांनी म्हणजे ज्यासाठी आलो आहे त्याचं भान त्यांनी ठेवलं. मी म्हणजे हे टूर करायला नाही आलो असं त्याचं म्हणत होतं. त्यातल्या त्या प्रेक्षणीय स्थळ म्हणजे न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन, तिथं आम्ही गेलो होतो. तर वॉशिंग्टनला दिलीप चित्रांनी त्यांचं होस्टिंग केलं, त्यामुळे त्यांनी त्यांना म्युझियम वगैरेमध्ये नेलं की नाही मला माहीत नाही, परंतु स्मिथसोनियनमध्ये हां ते तसे थोडेफार जाऊन आले असतात. पण म्हणजे त्यांनी मला सांगितलं की स्पष्ट की अरे मी साईट सीइंगसाठी नाही आलो, आपण कार्यासाठी आलो, ते आधी करू. म्हणजे मला म्हणजे मुद्दा मी ते अधोरेखित करावं असं वाटतं. त्याला काही तू सहमत होती की डॉक्टरकडे खूप नेतृत्व गुण होते, परंतु तो हाडाचा कार्यकर्ता होता. ॲब्सोल्युटली. अगदी तू म्हणजे मला जसं नीट एक्सप्रेस करताय तू बरोबर सांगितलं तेच मला म्हणायचं. ओके.
तर आता 2006चा तो दौरा झाला, त्यानंतर पुढच्या 2-3 वर्षानंतरच मुंबईवरून ते सगळं पुण्यामध्ये शिफ्ट करावं लागणं. केशव गोरेकडून केशव गोरेचा सहभाग तेव्हाही होता, नंतरही तो राहिला, परंतु साधना ट्रस्ट त्यामध्ये 2009-10 पासून सहभागी झालं. तर त्या संदर्भात तुमची डॉक्टरांशी काय स्वरूपाची चर्चा झाली आणि डॉक्टर हयात असेपर्यंत म्हणजे पुढची 4 वर्ष हे त्यांच्याच नेतृत्वाखाली आपण ह्या सगळं संयोजन पुण्यामधून करत होतो, तर त्याविषयी त्यांना मला थोडंसं सांगा. हो जरूर. आता मृणाताईंची प्रकृती तुला माहिती आहे की ढासळत गेली आणि मुंबई हे फार एकाएकी असं फार खर्चिक, फार बजबजपुरी, माणसांना यायचं ते म्हणजे 2-2 तास इकडून तिकडे यायला लागायचे. त्यामुळे खर्चिक, बजबजपुरी, कष्टकर असं ते झालं आणि मृणाताईंची प्रकृती पण तेवढी बरी नव्हती वगैरे. त्यामुळे आणि पुणे त्यामानाने अधिक सुटसुटीत होतं आणि आम्ही जे पुरस्कार जे विजेते होते ते असे कुठे खेड्यातून लांबून लांबून यायचे. त्यांना मुंबईला यायचं पण म्हणजे जरा थोडी भीती वाटायची. त्यामुळे पुणे हे सगळ्यांना फार सोयीस्कर, कमी खर्चिक वगैरे असं वाटतं. तर असं आम्ही विचार करतो होतो, पण डॉक्टर म्हटलं अरे काही काळजी करू नको, मी आहे. आणि एका शब्दात त्यांनी सांगितलं की याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ आणि मदत करू. कारण त्यांना माहिती होतं की हे समविचारी आहे, हे आपल्या सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी साहित्यिकांचा गौरव करण्यासाठी म्हणजे हे आपलंच काम आहे. हे डॉक्टरांनीच ओळखलं. म्हणजे कधी त्याला गळ घालायला लागली नाही, त्यांना काही असं नाकदुरे काढायचं म्हणतात तसे काही काढायला लागले नाही, आपसुकच झालं ते. सुनील, इथे मला मुद्दाम आठवण करून द्यावीशी वाटते की अशा तऱ्हेच्या एका कार्यक्रमामध्येच नरेंद्र दाभोळकरांनी विनोदला आपल्याला इंट्रोड्यूस केलं की हा आमचा नवीन तरुण संपादक आहे. आठवतंय तुला? यस, अगदी बरोबर. त्यातही डॉक्टरांची अशी होती की जनरली सगळे पुढे जातात आणि बाकी कार्यकर्ते कायम मागे, असं नाही. तरुणांना पुढे करणे हे प्रथम डॉक्टरांचं काम होतं. आणि हा त्यावेळेला तर म्हणजे अजूनही तरुण आहे पण आणखी तरुण होता. तर डॉक्टरांनी तू बरोबर बोला, त्याने आता ओळख करून दिली आणि त्याचे सूत्रसंचालनाचं जबाबदारी ह्याच्यावर टाकली, फार तरुणांच्यावर. ह्या देशात अमेरिकेत काय की तरुणांच्याकडे आम्ही जास्त जबाबदारी देतो. आता तू बघितलंस की नवीन आमचा जो अध्यक्ष आहे अंकुश, तो 40 वर्षाचा आहे. त्यामुळे तरुणांकडे जबाबदारी हे आमच्याकडे नॅचरल येतं, परंतु भारतात ते फारसं कमी होतं. पण डॉक्टरांची ती मानसिकता तशी अमेरिकन स्टाईलची होती. ते म्हटले नाही, तरुणांकडे दिलं पाहिजे, तुझ्याकडे त्यांनी ती जबाबदारी दिली विश्वासाने. आणि ते आम्ही पुन्हा आपलं भाग्य असं की असा तरुण त्यांनी निवडला की तो डॉक्टरांच्या इतकाच काटेकोर, अभ्यासपूर्ण आणि असं निघाला. म्हणजे डॉक्टरांचेच जवळजवळ डुप्लिकेट इथं आलं आहे असं मला वाटतं. ओके. तर आता 10 वर्षापासून साधना ट्रस्ट त्याचं सगळं संयोजनामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे आणि 25 वर्ष झालीत. तर आता तुम्हाला या सगळ्या 25 वर्षाकडे वाटचाल जी झाली त्याकडे मागे वळून बघताना तुम्हाला काय स्वरूपाची भावना तुमच्या मनात आहे? काहीतरी करायचं राहून जातंय, काही अपूर्णता आहे तीही असेल आणि अर्थातच श्रमसाफल्याचा आनंद, असं दोन्ही असेल. बरंच समाधान आहे की आपण जे करायला गेलं. पहिली गोष्ट म्हणजे 25 वर्षे सातत्याने चाललं, त्याचा चढत्या भाजणी झाला, त्याचे अजून त्याची रेप्युटेशन म्हणतात, सर्व मान्यता उत्तम टिकून आहे आणि वाढत आहे. म्हणजे हे एक मोठं समाधान आहे. 25 वर्ष आयुष्याची जेव्हा मनुष्य त्यात ओततो तेव्हा आपण जीव ओतून म्हणतो तसं काम केलं, त्याचं साफल्याचं एक समाधान आहे. त्यामुळे त्या बाबतीत मी अतिशय समाधानी. आपण 300च्या वर पुरस्कार दिले, त्यातनं इतर नवीन नवीन कार्यकर्त्यांना स्फूर्ती मिळाली. म्हणजे महाराष्ट्राच्या समाज जीवनावर एक प्रगत विचारधारेचा थोडं आपण बळकट केलं अशी भावना आहे. आणि यातले कुठल्याही पुरस्कारासाठी काम करत नाही हे आपल्याला नक्कीच माहिती आहे, परंतु आपण त्यांचा गौरव केला, ते आदर्श समाजासमोर ठेवले, त्यामुळे नवीन कार्यकर्ते घडत आहेत आणि घडतील ही माझी खात्री आहे. त्यामुळे ते एक फार समाधान आहे. या 25 वर्षामध्ये एकूण 320 पुरस्कार दिले गेलेत आणि त्यातले 190 पुरस्कार हे साहित्य क्षेत्राला आहेत आणि 130 पुरस्कार हे समाजकार्य क्षेत्राला आहेत. आणि जर आपण त्या सर्व याद्यांच्यावर नजर टाकली तर कार्यकर्ते किती विविध क्षेत्रातले आहेत. भटके विमुक्त आहेत, स्त्रियांसाठी काम करणारे आहेत, पर्यावरणासाठी काम करणारे आहेत. त्याचप्रमाणे साहित्यामध्येही कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, वैचारिक, जीवनगौरव, त्यामध्ये अनेक व्यक्ती आहेत, संस्था आहेत, प्रकाशन संस्था आहेत, अनुवाद आहेत. तर हे सगळं इतकं थक्क करणारं आहे. त्यामुळे मी आता आमच्या लोकांना असं सांगितलं होतं की महाराष्ट्राचा एक आपण नकाशा घ्यायचा आणि आतापर्यंत हे जे 320 पुरस्कार विजेते आहेत ते कोणत्या कोणत्या तालुक्यात आहेत ते आपण स्पॉट फिक्सिंग करणं आणि तो नकाशा आपण नंतर पुढच्या वर्षी जरा पाठीमागे दाखवला, वेबसाईटवर टाकता येईल की हे 320 म्हणजे महाराष्ट्र कसा पादाक्रांत केलेला आहे, कव्हर केला पण एका मर्यादित अर्थाने.
तर या टप्प्यावर मला मुद्दाम एक प्रश्न विचारला असता वाटतो सुनील, की हे जे सगळे कार्यकर्ते आहेत, लेखक आहेत, त्यातले लेखकही पुष्कळ कार्यकर्ते आहेत, तर यांची सगळी जडणघडण एका विशिष्ट प्रक्रियेचा भाग होता आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ महाराष्ट्रामध्ये कायम पहिल्यापासूनच अत्यंत सशक्त राहिलेली आहे. पण आता अलीकडे नेहमी म्हटलं जातं की आता चळवळी संपलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला पुढच्या काळामध्ये या तऱ्हेच्या पुरस्कारार्थी योग्य व्यक्ती, ज्यांना पुरस्कार द्यावा अशा सन्मानित व्यक्ती मिळण्यामध्ये काही अडचण जाणवेल असं काही तुम्हाला आता भीती वाटते की काय मनामधनं? फार सुंदर पॉईंट सांगतो की आता इथं ते काल एंड ऑफ आयडिओलॉजी असं म्हणतात. त्यामुळे नुसतं जर हे आपलं वैचारिक अधिष्ठान म्हणा किंवा एक प्रकारची वैचारिक स्पष्टता ही संपत आले, धुसर होते की काय असं वाटतं. आणि आजूबाजूचा काळखंड बघता की ह्याची फलक आहे मम तपाला, असंही तुम्ही म्हणू शकाल की एवढं सगळं करून प्रतिगामी शक्ती वाढत आहेत. परंतु याचा मी दोन लांबवर विचार केला तर सगळ्या समाजसुधारकांच्या आयुष्यभरात त्यांच्या ध्येयाची पूर्ती कधीच झाली नाही. ती त्यांच्या नंतरच्या शतकात, इव्हन शतकानुशतकं लागतात, ते आपण 25 वर्षे काम केलं त्याचं प्रचंड फळ मिळालं आणि आणखीही मिळेल. परंतु ही लाँग टर्म प्रक्रिया आहे, त्यामुळे आपण लाँग टर्म पर्स्पेक्टिव्ह म्हणतात तसा ठेवला पाहिजे. परंतु ह्या वाटचालीत प्रत्येक बदल तर झालेच कालानुरूप. आता सहज माझ्या मनातला एक विचार आहे की भारताची 70% लोकसंख्या ही वयवर्षे 30च्या खालची आहे. म्हणजे आपल्या पुरस्कारात ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे आणि ते पुरस्कार केलेल्या कार्यासाठी त्याच्या पोटेन्शियलसाठी पण आपण ठेवले पाहिजेत. हा एक मला मनात आलेला एक विचार आहे की ज्यांनी अशी पोटेन्शियल दाखवले त्यांच्यासाठी पण ठेवले. मग ते शिष्यवृत्ती असेल, हे असेल, ते असेल, परंतु ह्या स्वरूपात बदल केलेच पाहिजे. ती कायम रिज्युमिनेटिंग असली पाहिजे आपली स्कीम, म्हणजे काळाशी अनुरूप रेलेव्हंट राहील. आणि जर 70% लोक इथं ती वयवर्षे 30ची आहेत तेव्हा मी तुझं तू माझं प्रबोधन करण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा या 70% तरुण काय करतील या देशात यावर त्याचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे त्या लोकांना पुन्हा प्रगत कार्यात म्हणजे काहीतरी उत्साह देणे, त्यांना काहीतरी चालना देणे, यासाठी काय करता येईल असं माझ्या डोक्यात विचार बोलत आहेत. म्हणजे मला आठवतं गेल्या वर्षी कार्यक्रमाच्या नंतर आपण मुळशीला एक दिवसभराचं जे ब्रेनस्टॉर्मिंग केलं त्याच्यामध्ये ह्या पुष्कळ कल्पना आता तुझ्या बोलून दाखवल्या, ते सगळे मुद्दे आलेले होते. आणि मला असं वाटतं की ही नव्याने चांगली सुरुवात करता येण्याच्या सगळ्या शक्यता याच्यामध्ये आहेत. आता मी एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि तो झाला की मग सदा डोंबरे सर एक त्यांचा शेवटचा प्रश्न विचारतील. ह्या सगळ्या काळात तुमच्यावर आतून आणि बाहेरून काहीतरी एक टीका झाली असणार, तिच्याकडे तुम्ही कसं पाहिलं आणि ती टीका काय स्वरूपाची होती आणि त्याला तुमचं उत्तर काय होतं? आता दोन प्रकारच्या टीका असतात. काही लोक पाठीमागून बोलतात की जेव्हा कळत नाही, परंतु तोंडासमोर अशी फारशी टीका झाली नाही. काही अर्थात लोकांनी यांनाच का, मृणालताईंनाच का, हे डाव्या विचारसरणीचं आहे का, राजकारणाचं आहे का, तर याचं माझं उत्तर अगदी सहज होतं की हे राजकारणाशी संबंधित नाही आहे. एक आपण हे समाजकारणाशी संबंधित आहे आणि समाजकारण हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. त्यामुळे आपण जे करतो ते महाराष्ट्राचे जे मूल अगदी स्वभाव आहे त्याला अनुरूप करतो. पण तरीसुद्धा लोक नजर ठेवून असतात की यालाच का मिळालं, त्यालाच का मिळालं नाही. पुरोगाम्यांनाच पुरस्कार तुम्ही देता, अशा प्रकारची प्रामुख्याने ती टीका झाली होती. आणि याला माझं उत्तर अगदी सहज आहे की त्याचे तुम्ही निकष वाचून बघा, ते पुरोगामी कार्यासाठीच आहेत. त्यामुळे ते पुरोगामींना मिळणार हे उघड आहे. म्हणजे त्याचे जे निकष लावले त्यात क्लॅरिटी आहे एकदम की, आणि महाराष्ट्राची वैचारिक भूमिका आणि सामाजिक भूमिका ते पुरोगामी आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे जे नॅचरल म्हणा वैशिष्ट्य आहेत तेच आपण पुढे करतो. त्यामुळे ते पुरोगामी लोकांनाच मिळणार हे उघड आहे. त्यामुळे म्हणजे टाका लावून जाऊन भांडं लपवायचं असं काही प्रकार नाही. हे सगळे निकष 25 वर्षापूर्वी लिहून ठेवलेत आणि आपल्या त्या प्रत्येक स्मरणिकेत आपण छापतो. म्हणजे कोणासाठी आहेत, काय आहेत आणि का मिळतात याचं उत्तर त्या निकषात आहे. आणि तिथे व्यक्ती किंवा संस्था ही निमित्त मात्र असते. अंतिमतः आपल्याला पुढे घेऊन जाणारा विचार किंवा त्याचं काम ते कसं अनुकरणीय आहे हे आजच्या समाजासमोर घेऊन जाणं हा त्यातला महत्त्वाचा भाग असतो. अगदी बरोबर. आता महाराष्ट्राची अशा तऱ्हेची नवी स्वप्न पाहणारे अनेक लोक आहेत. लोक असंही म्हणतात की अमेरिकेमध्ये सुनील देशमुख आहेत, तसे आता महाराष्ट्रामध्ये सुनील देशमुख कधी तयार होणार? या बाबतीत एक माझे विचार मी या आपल्या स्मरणिकेत ठेवलेले आहेत की याला उद्योजक, आता उद्योजक नावाचा शिक्का माझ्या कपाळावर का बसा माहीत नाही, पण तुम्ही आवाज कमॉडिटी ट्रेडर, पण उद्योजक. अमेरिकेत उद्योजक पुरोगामी असतात. हे अमेरिकेतल्या 90% उद्योजकांनी आपली 50%च्या वरती संपत्ती ही सामाजिक कार्याला दिलेली आहे. आणि टॉपचे 10 जगातले सर्वात
श्रीमंत जे अमेरिकन आहेत त्यांनी आपली 99% संपत्ती ही सामाजिक कार्याला दिली. म्हणजे बिल गेट्स, वॉरन बफेट, जॉर्ज सोरोस, टॉम स्टायर वगैरे वगैरे सगळी 10 पहिल्याची यादी बघितली, सर्वांनी आपली 99% संपत्ती सामाजिक कार्याला दिली. म्हणजे आणि ही पुरोगामी सामाजिक कार्याला. तर हे पुरोगामित्व आणि सामाजिक बांधिलकी हे अमेरिकेच्या उद्योजकांच्या अंगात DNA मध्ये आहे. हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल काही लोकांना. परंतु हेच चित्र भारतात थोडे अपवाद बघितले, अझीम प्रेमजी म्हणा किंवा नारायण मूर्ती किंवा असे काही बघितल्यास सोडल्यास ही प्रवृत्ती, मानसिकता ही भारतात ही उद्योजकांच्यात दिसत नाही. म्हणजे देऊळ बांधलं वगैरे म्हणजे किंवा SRAचा पैसा कुठे आपल्या नातेवाईकांनी चालवलेल्या संस्थेला दिला म्हणजे आपलं कर्तव्य झालं किंवा कसं बसं केलं, अशी मानसिकता आहे. ही का नाही याचं मला अजून कोडं सापडलेलं नाही. म्हणजे अमेरिकेचे उद्योजक आणि भारतातले उद्योजक ह्याच्या डायमेट्रिकली अपोजिट आहे. आणि ह्यातनं ते सुखी होतात का? तर प्रत्येक घराण्यात बघितलं तर पैशावरून कडाकीची भावाभावात भांडणं चालू आहेत. सत्ताधाऱ्यांचे दाळघोटी करण्यात त्यांचं आयुष्य जातं. म्हणजे काय समाधान मिळतं यांना एवढे पैसे ठेवून, हे मला अजून कळत नाही. या निमित्ताने मला एका अमेरिकन उद्योगपतीचं एक वाक्य आठवलं. फेलिक्स झांडमन हा एक फॉर्च्यून 500 कंपनीतला अमेरिकन उद्योजक आहे. तो त्याच्या आत्मचरित्र असं म्हणतो की द मेजर ऑफ वेल्थ इज नॉट व्हॉट यू हॅव बट व्हॉट यू हॅव गिव्हन अवे. ॲब्सोल्युटली, अगदी बरोबर बोला. म्हणजे कोइन्सिडन्स, म्हणजे मला काही क्रेडिट वगैरे घेत नाही, पण माझ्या या मुलाखतीत ते मी तेच की माणसाचं महत्त्व किंवा मोठेपणा हे त्यांनी किती पैसे मिळवले ह्याच्यापेक्षा त्यांनी किती दिले यात मी मोजतो. त्यामुळे बरेच मोठे मोठे इथले लोक त्या मानाने माझ्या मानाने ते फार छोटे आहेत. सो यू आर ऑन द सेम पेज. यस, अगदी म्हणजे बाय कोइन्सिडन्स, मला माहीत सुद्धा नव्हतं, पण आपण दोघे तेच बोलतो. तर आत्ताची ही मुलाखत महाराष्ट्रातील मराठी बोलणाऱ्या, मराठी समजणाऱ्या उद्योजकांच्यापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात जाईल अशा प्रकारची आशा मी बाळगतो. त्यातून ते काहीतरी बोध घेतील आणि कृतिशील होतील असंही मला भाबडे आशा म्हटलं तरी हरकत नाही, पण तसं म्हणावंसं वाटतंय. आणि आज सुनील देशमुख यांच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी सदा डुंबरे हे आपल्याला उपलब्ध झाले. मी या दोघांचंही साधना ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो.